नमस्कार. आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूयात एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी संजय राऊत यांच्या ट्विटवर टीका करताना सांगितले की देशाचे सरन्यायाधीश महाराष्ट्रात आल्यानंतर त्यांचे स्वागत करणे हे प्रोटोकॉलनुसार असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तेच केले. कावीळ झालेल्या माणसाला जसं सर्व जग पिवळं दिसतं तसं संजय राऊत यांचं झालं असल्याचा टोला त्यांनी लगावला. मुंबई महापौर पदाबाबत त्या म्हणाल्या की महायुती अभेद असून महायुतीचाच महापौर होईल आणि मुंबईला महायुतीची लाडकी बहीण महापौर मिळेल. इम्तियाज जलील यांच्यावर प्रतिक्रिया देताना त्या म्हणाल्या की हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र असून सामाजिक शांतता बिघडवणाऱ्यांवर मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांकडून कडक कारवाई केली जाईल. राऊत आहेत, एकतर आजारी आहेत, ते बरे व्हावे अशी मी प्रार्थना करते. 113 दिवस जेलमध्ये राहून आलेला माणूस आहे, जामिनावरती आहे आणि त्याच्यामुळे त्यांना अशा पद्धतीचे काय आपण म्हणतो त्यांच्या मनावरही कुठे परिणाम झालाय की काय जरा बघण्याची फार गरज आहे. शिंदे साहेब जे आहेत, एकनाथ शिंदे साहेब हे राज्याचे उपमुख्यमंत्री पण आहेत. त्यामुळे प्रोटोकॉल जो असतो की जेव्हा सरन्यायाधीश येतात किंवा आणखीन उच्च पदावरचे जेव्हा व्यक्ती आपल्या राज्यामध्ये येतात त्यावेळेला त्यांचं स्वागत करणं हा प्रोटोकॉल असतो आणि त्या प्रोटोकॉलच्या अनुषंगाने ते त्या ठिकाणी गेले असतील. केस तर आहेच, ते लढतायत, त्याची तारीखही आलेली आहे, युक्तिवाद कोर्टामध्ये चालू आहे. त्यामुळे त्याचा आणि याच्याशी संबंध लावणं हे मला वाटतं काही योग्य होणार नाही. राज्याच्या उपमुख्यमंत्री होण्याच्या नात्याने त्यांनी त्या ठिकाणी आपले जे सरन्यायाधीश आलेत, पहिल्यांदा आलेत, त्यांचं स्वागत त्या ठिकाणी केलंय. थोडंसं सकारात्मक दृष्टीनेही बघणं गरजेचं आहे. परंतु आपण म्हणतो ना असं की ज्याला कावीळ होते त्याला जग पिवळं दिसतं, तसं थोडंसं संजय राऊतांचं झालेलं आहे. मुंबईकरांनी त्यांना त्यांची जागा दाखवून दिलेली आहे आणि त्यामुळे आता ते अशा पद्धतीचे असंबद्ध वक्तव्य करतायत असं मला वाटतं. त्याच्यात काय बघायचंय, आम्ही अभेद्य आहोत, आम्ही एकत्र त्या ठिकाणी निवडणूक लढवली आहे, आम्ही महायुती म्हणून लढलेलो आहोत, महायुती म्हणून आम्ही निवडून आलेलो आहोत. मुंबईकरांनी महायुतीला पहिली पसंती दिलेली आहे. त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी निश्चिंत राहा, हेही मला तुम्हाला सांगायचंय. त्या ठिकाणी महायुतीचा महापौर असेल, मुख्यमंत्री महोदय मुंबईमध्ये आलेले आहेत. येणाऱ्या दिवसामध्ये लवकरच कोण तिथे आमची बहीण, कारण महिला रिझर्वेशन आहे, त्यामुळे कुठली आमची बहीण, कुठली आमची सहकारी त्या ठिकाणी महापौर पदावरती विराजमान होतोय, तुमच्याच प्रमाणे आम्ही सगळे वाट पाहतोय. परंतु महायुतीचीच महापौर असेल हे मात्र मी तुम्हाला धुळ्यातूनही सांगते. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. इथं भले भले आले, सगळ्यांना पाणी पाजायचं काम हे छत्रपतींनी केलेलं आहे. त्यामुळे अशा पद्धतीच्या वल्गना कुणी करू नये आणि अशा पद्धतीने राज्याचा समतोल बिघडण्याचं, सामाजिक शांतता जी आहे ती बिघडवण्याचं काम कोणी करू नये. आणि जर तसं केलं, तसा प्रयत्नही जर केला तर निश्चितपणे आपले मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवाभाऊ अतिशय सक्षम आहेत. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.